नमस्कार यूट्यूब मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? चला आज बनवूया आपण मस्त ताज्या कोथिंबीरीची कोथिंबीर वडी. तर कोथिंबीर वडी बनवूया. ही घेतली परत, ही घेतली ताजी आपली कोथिंबीर किचन बागेतली, मस्त छान छान मस्त तोडून घेतली, कोवडी कोवडी, आणि धुवून घेतली छान मस्त. हे बघा, चांगलं पाणी पण निथळू दिलंय कोथिंबीरचं. आता घालू याच्यामध्ये बेसन पीठ डाळीचं. थोडं घालूया, नंतर बघूया. हे घेतलंय तांदळाचं पीठ. आता घालू याच्यामध्ये लाल तिखट 2 चमचे घातले, धनिया पावडर, हळद, आणि हे मीठ, चवीनुसार मीठ, जिरं, आणि हे तीळ मस्त. आता घालूया लिंबूचा रस, अर्धा लिंबूचा रस. आता हे सर्व मिश्रण याच्यामध्ये चोळून घेऊया कोथिंबीर सोबत. छान असं चोळून घेऊया पीठ. कोथिंबीरचे देठ पण घेते मी, कोवडे कोवडे छान. कडक नाही आहे, कोथिंबीरचे देठ पण घेतले याच्यामध्ये. भाज्यांचे देठ घेतेच मी, शेपूचे, आपले पालक, मेथी यांचे देठ घेते मी भाजीमध्ये. खूप छान लागतात, मस्त पानं पानं नाही घेत. हे बघा, आणि थोडं पाणी लागलं तरच घ्यायचं. चांगलं मळून मळून घेऊया. थोडंसं लागेल बेसन पीठ. थोडं पाणी घालूया. शिंपडतच घालायचं पाणी. थोडं थोडं करून. आपण दुसरी विकतची जुडी घेतो ना आपण दुसरी जुडी घेतो ना विकतची कोथिंबीरीची, ते पाण्याने धुतलेले असतात आणि 2 दिवसाचे असतात त्या. मग आपण साफ करतो आणि धुवून घेतो कोथिंबीर ती. मग त्या कोथिंबीरलाच खूप पाणी सुटतं. असं पाणी घालण्याची गरज पण नाही पडत. ही घरची आहे म्हणून याला पाणी लागलं. मग झाला गोळा मस्त. गोळा जे दोन्ही भाग करून घेते आणि अशी गोल गोल मस्त. बांगड्यांचा आवाज. मला बांगड्या आवडतात हातामध्ये. थोड्या बांगड्या असल्या की मला चांगलं नाही वाटत. असं भरपूर बांगड्या हातात असले की मला चांगलं वाटते, म्हणून मी असे बांगड्या घालते हातामध्ये.
बघा झाले आपले. हे बघा ही ठेवली चाळणवरून आणि खाली ठेवलं गरम पाणी उकळायला. याच्यामध्ये लिंबू पिळलेलं घातलं म्हणजे टोप काळा नाही होणार. आणि हे असं चाळण ठेवूया आणि हे वरवट्या केलेल्या हे याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि हे छान असं 15 मिनटं होऊन देऊया. चांगलं उकडू देऊया. 15 मिनटं लागतात त्याला. 15 मिनटं गॅसवर छान होऊन देऊया ही वडी. नंतर गार झाल्यावर बघूया कशी होते ती. झटपट होणारी कोथिंबीर वडी आहे ही. पटकन होती. छान खायला पण रुचकर लागते कोथिंबीर वडी. कोथिंबीरीचं चांगलं सीझन चालू आहे. तुम्ही पण बनवा कोथिंबीर वडी मस्त छान. शिजलं का बघूया आपण आता. 15 मिनटं तर झाले. चेक करून बघूया. लागलं नाही म्हणजे झाली, शिजली ही कोथिंबीर वडी. चिटकलं नाही चाकूला. छान शिजले. चिरा पडले याला वडीला. चिरा पडले की वडी झाली समजायची. गार होऊन देऊया. कापूया आपण अशा मस्त. असे छान तुकडे करून घेऊया. अशी तडका देऊन पण करू शकतो मस्त आपण. जिरा मोहरी छान आणि तळून नको असेल तर असे पण छान मस्त. साखर पण घालतात. पण साखर नाही घालत मी, गोड आवडत नाही म्हणून. आता तळून घेऊया. हाताला तळलेली आवडत नाही म्हणून मग कशी केली डीप फ्राय. मुलांना तळलेली आवडते तर तळून घेते छान कुरकुरीत. हे बघा छान तळून झाले मस्त कुरकुरीत. हे बघा मस्त. या बघा झाले आपल्या कोथिंबीर वडी तळून. डीप फ्राय केलेले नाही, शॅलो फ्राय केलेली मस्त. हे बघा तळलेली कुरकुरीत झाली एकदम मस्त. आणि ही मऊ छान मस्त. ही पण छान लागते. अशी झाली आपली कोथिंबीर वडी. हे बघा मस्त छान. खाऊन बघते मी. मस्त कुरकुरीत झाली छान मस्त. खूप चवीला छान लागत आहे. टेस्टी एकदम मस्त लागत आहे. क्रंची. तुम्ही पण बनवा आणि खा. मस्त झाली कोथिंबीर छान वडी तळून. खूप छान लागली. टेस्टी झाली कोथिंबीर वडी. चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. मस्त खा आणि आनंदी राहा. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.